नमस्कार मित्रांनो, आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। तर येत्या रविवारी म्हणजे 7 तारखेला बघा पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे जे खग्रास चंद्रग्रहण जे म्हणतात याला, ते चंद्रग्रहण या दिवशी आहे आणि ते संपूर्ण भारतामधून दिसणार आहे। तर हे चंद्रग्रहण नेमकं कधी सुरुवात होणार आहे तर आणि याची वेद कधीपासून पाळायची आणि ह्या वेळेमध्ये नेमकं काय करायचं, तंत्र मंत्र यंत्र यांची काय पूजा करायची, हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघू। खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। तर बघा 7 तारखेला म्हणजे रविवारी 12:37 पासून याची वेद सुरू होणार आहे। वेद म्हणजे वेद काळामध्ये काही खायचं प्यायचं काही नसतं। जे साधक लोक आहे किंवा ज्यांच्या अंगावर संचार आहे अशा लोकांनी 1001% 12:37 पासूनच वेद पाळायची आहे। काही न पाणी पिता न खाता काहीच नाही करायचं, त्याच्या अगोदरच काय करायचं करून घ्यायचं। जे लोक साधक आहे त्यांनी हे पाळायचं म्हणजे पाळायचंच आहे। त्याच्यानंतर जे अशक्त लोक आहे, रोगी लोक आहे, त्यांनी संध्याकाळी 5-5:30 पासून पाळलं तरी चालन। पण ज्यांच्या अंगावर संचार आहे किंवा काही देव कार्य करताय अशा लोकांनी 12:37 पासून पाळायचंच आहे, हे सर्वांनी ध्यानात ठेवा। तर रात्री बघा 9:57 ग्रहण स्पर्श होणार आहे आणि मोक्ष हा रात्री 1:30 वाजताचा आहे, म्हणजे बरोबर 3.5 तासाचं हे ग्रहण आहे आणि खूप मोठं ग्रहण आहे। तर बघा चंद्रग्रहणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं आहे मला, नवीन मंत्र घेता येत नाही, त्याचे वाले चुकीचे परिणाम होतात। सूर्यग्रहणामध्येच नवीन मंत्र घेता येतात, तेव्हा याच्या अगोदर जे मंत्र तुम्ही सिद्ध केलेले तेच मंत्र फक्त चंद्रग्रहणामध्ये तुम्ही उजळू शकता किंवा त्याचं पुनश्चरण तुमचं काय स्टँडर्ड भाषेत सांगायचं तर पुनश्चरण करू शकता। पण जे मंत्र उजळणे आपण ग्रामीण भागात म्हणतो त्यांना धार लावणे, तर हे ग्रहण काळात करायचं असतं। तर बघा ग्रहण स्पर्श झाल्या आपण आंघोळ करायची। आंघोळ म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये आंघोळ केलेली कधी पण चांगलं। त्याच्यानंतर वाहतं पाणी जवळ नसन तर विहिरीतलं पाणी उपसून त्यानं आंघोळ केलेलं 2 नंबर चांगलं, आणि ती पण सोय नाही तर मग आहे त्या पाण्याने आपण सोय करून बसून राहायचं। तर नर्मदा स्नानाला ग्रहण काळामध्ये खूप महत्त्व आहे। तर आंघोळ करताना नर्मदा स्नान जर नसन आपल्याला जवळ नर्मदा नदी कोणला, तर आपण महाराष्ट्रामध्ये तर नाहीच आहे, तर नर्मदा मातेचं आपण ध्यान करायचं मनामध्ये आणि जसं काय आपण नर्मदेमध्ये स्नान करतोय असे भावना निर्माण करायची आणि नर्मदा मातेचं नाव घेऊन स्नान करायचं आहे। तर 9:57 आंघोळ केल्यानंतर बघा आपण सर्वांनी जे आता मी मागाशीच बोललोय, ज्यांच्या अंगावर संचार आहे किंवा के काही देवकार्यामध्ये काम करताय अशा लोकांनी आपल्या गुरूंकडून जे मिळालेले मंत्र आहे त्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। कमीत कमी किती करायला पाहिजे तर बघा कमीत कमी ना 21 वेळेस तरी तुम्ही एक मंत्र जपा। 21 वेळेस एक मंत्र जपा। एकदा जरी जपला तरी तो मंत्र सिद्ध होणार आहे ग्रहण काळामध्ये, एवढी ग्रहणाची ताकद राहते। पण कमीत कमी तुम्ही 21 वेळा तो मंत्र जपा, कारण नंतरचे ग्रहण कधी येतात हे सांगता येत नाही। तर 21 वेळेस तुम्ही एक मंत्र जपत चाला। या प्रत्येक मंत्राची तुम्ही 108 वेळा जपला तर चांगलंच आहे, पण 21 वेळेस तरी एक मंत्र जपा, त्यामुळे तो मंत्र पूर्णपणे सिद्ध होतो। आणि सिद्ध झाल्यानंतर जशी तुम्हाला गुरुमार्ग असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या गुरुमार्गाने ते मंत्र सिद्ध होऊ शकतात। तर ग्रहण काळ हा खूप महत्त्वाचा असतो। या ग्रहण काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त तुमचे जे मंत्र आहे त्या मंत्राची सिद्धी करा। नवीन मंत्र कुणीही या ग्रहणात उजळू नका, त्याचे वाईट परिणाम होतात, त्याचा काही फरक पडत नाही। मी स्वतः बघत आहे, मला माहिती आहे। जे आपले जुने मंत्र आहे तेच जुने मंत्र तुम्ही उजाळा, त्यालाच ताकद द्या, नवीन मंत्र घेऊ नका। नवीन मंत्र तुम्ही ज्या मोहरात्री असतात किंवा ज्या 4 रात्री असतात, दारुण रात्री असतात, दिवाळीची होळीची जी रात्र असते, आता जन्माष्टमीची रात्र होऊन गेली, त्यावेळेस तुम्ही ते मंत्र घेऊ शकता, उजळू शकता। पण चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचा हा नियम आहे, चंद्रग्रहणामध्ये नवीन घेताच येत नाही मंत्र, जे जुने त्यालाच तुम्ही ताकद द्या। स्तोत्र मंत्र हे तुम्ही वाचू शकता। नवग्रह स्तोत्र वाचा सगळ्यांनी, एक गणपतीचं स्तोत्र आहे आणि एक नवग्रह स्तोत्र आहे, हे सर्वांनी 100% वाचा, याचा सगळ्यांना सरसकट फायदा होतो। गणपती स्तोत्र केलं म्हणजे आपली बुद्धी चांगली राहते, नवग्रह स्तोत्राचा पाठ केलं म्हणजे आपले नवग्रह हे सगळे चांगले राहतात। हे 2 स्तोत्र तुम्ही 100% सगळ्यांनी सरसकट पाठ करा। 2-2, 11-11 पाठ किंवा 21-21 पाठ यांचीवाले करा तुम्ही या ग्रहण काळामध्ये। 3.5 तासाचा वेळ आहे, खूप मोठा काळ आहे। आणि हे झाल्यानंतर मंत्र जप सगळं झाल्यानंतर व्यवस्थित मांडणी करून घ्या, आपल्याला कोणते मंत्र करायचे, त्याचं किती जपमाळ करायचं आहे, व्यवस्थित त्याची खूण करा। आपण कमीत कमी आपल्या पोटाला म्हणजे बिंबीला पाणी लागेल इतक्या पाण्यामध्ये बसून हा मंत्र जप करायचा आहे, किंवा आपली जी गुरु परंपरा असेल तसं, किंवा आपण पाण्याच्या बाहेर येऊन तिथं धुना लावून त्या धुण्यासमोर बसून सुद्धा आपण हे मंत्र जप करू शकतो।
तर ओल्या कपड्यानेच आपण बसायचं आहे मंत्र जप करायला, म्हणजे हे मंत्र सिद्धी होते. त्याच्यानंतर 1:30 वाजता ग्रहण संपल्यानंतर तुम्ही आंघोळ करून घ्या. आंघोळ झाल्यानंतर रात्रीचा प्रसंग आहे, आंघोळ झाल्यानंतर तुम्ही सकाळी तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करू शकता. ग्रहण संपल्यानंतर पाणी न्यायचंय नदी काठचं तलावातलं, तोपर्यंत पाणी बाटलीत भरून घ्यायचं नाही. काही लोक काय करतात, ग्रहण लागलं का आंघोळ करता, पाणी वाहतात, घरी निघून जातात. असं नाही करायचं. ग्रहण संपल्यानंतरचं जे पाणी ते पाणी शुद्ध असतं, ते पाणी घेऊन देवांना जायचं. मग तुम्ही तुमच्या देवांची नंतर पूजा करा आणि देवांना व्यवस्थित आपली त्यांची पूजा मांडणी करून रोजचे नैवेद्य पूजा करा सकाळी आणि तुम्ही त्यानंतर जेवण करा. अशा प्रकारे ग्रहणाचा हा पाठ थोडक्यात एक तुम्हाला सांगतोय. जास्तीत जास्त मंत्र पाठ करा. त्याच्यामुळे जरी मंत्र पाठ नसन तुमचा आला, पण या दिवशी तो वाचून मंत्र तुम्ही 21 वेळेस तो मंत्र वाचून घ्या, तो मंत्र सिद्ध होऊन जाईल. नंतर तो मंत्र तुम्ही पाठ करत बसा, पण सिद्धीसाठी हा महत्वाचा वेळ आहे. त्याच्यामुळं आवर्जून जे तंत्र मंत्र यंत्र, आता जे तंत्र तुम्हाला सांगितलं कसं पाठ करायचं, मंत्र सांगितले कसे मंत्र, आता यंत्राविषयी बी माहिती देतो. जे यंत्र असतील आपल्याकडे ते यंत्र सिद्धी करायला सुद्धा हा महत्वाचा वेळ असतो. यंत्रसिद्धी कोणाला लक्ष्मीबंधन असन, लक्ष्मी अडकत असन, पैसा टिकत नसन, घरात भांडणं असन, त्याचे काही यंत्र असतात आपल्या गुरुदेवांनी आपल्याला दिले असन, ते यंत्र भोजपत्र तुम्ही अगोदरच घेऊन ठेवा. भोजपत्रावर किंवा डाळिंबीच्या काडीनं, लाल कुंकवानं किंवा वेगवेगळे प्रकार असतात त्यांनी ते तुम्ही लिहून घ्यायचे आणि ते लिहून ते ग्रहणामध्ये त्याला अगरबत्ती वगैरे दाखवल्यानंतर त्याच्यावर तुम्ही त्या यंत्रावर हात ठेवा आणि त्या यंत्र जे असेल त्या यंत्राचा जो मंत्र जप आहे तो मंत्र 21 वेळेस करा, 11 वेळेस करा, ते यंत्र सिद्ध होऊन जातील. मग ज्यावेळेस तुम्ही तुमच्या देवाऱ्यावर बसता त्यावेळेस देवाऱ्यावर बसल्यानंतर ते तुम्ही जे सिद्ध केलेले यंत्र आहे ते कोणाला तरी लिहून जसेचे तसे तुम्ही कोणाला दिले तर त्यांना त्याचा लगेच इफेक्ट पडतो. अशा प्रकारे यंत्रसिद्धी होती ग्रहण काळात सुद्धा. तर बघा, जेवढं सांगता आलं तेवढं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. काही कोणाला शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता, पण ग्रहणाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. चला तोपर्यंत थांबूया. सर्वांना धन्यवाद.